आणि ही थेट दृश्य आपण मुंबईमधून पाहतोय। छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा आणि राज्यपाल या ठिकाणी या अश्वारूढ पुतळ्याला आता अभिवादन करतील, या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील। आणि मुंबईमध्ये सुद्धा आज दिवसभर हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आज राज्यभरात वेगवेगळ्या अगदी जिल्हा खेड्या गावांमध्ये शहरांमध्ये हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि ही थेट दृश्य आपण मुंबईतून शिवाजी पार्क इथून पाहतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची आजची जयंती आणि त्यानिमित्ताने ठिकठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम सध्या होत आहेत। या कार्यक्रमासाठी सध्या राज्यपाल देवव्रत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली जाईल। आणि यानंतर आज मुंबईमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल। शौर्य, रणनीती, नेतृत्व यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमीच युवा पिढी आठवते आणि त्यांचं स्वराज्य स्थापनेसाठीचे त्यांचे प्रयत्न, त्यांचे अथक परिश्रम, अनेक किल्ले जिंकून मराठा साम्राज्याची केलेली स्थापना या सगळ्यांसाठीच आजचा दिवस अत्यंत स्मरणात राहणारा। आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये शिवजयंतीचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण भारतातून अगदी जगभरातून सुद्धा या शिवजन्मोत्सव सोहळ्याची आपल्याला दृश्य आजही 24 तासवर पाहता येणार आहेत। ही थेट दृश्य आपण राज्याची राजधानी मुंबईमधून पाहतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ भव्य दिव्य असा पुतळा आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल देवव्रत सध्या पुष्पमाला अर्पण करत आहेत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे सुद्धा त्यांच्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतात। राज्यपाल यांच्याकडून आता शिवरायांना अभिवादन केलं जाणार आहे आणि तोच सोहळा आपण पाहतो आहोत। त्याचबरोबर आपण थेट शिवनेरीवरून सुद्धा काही दृश्य पाहणार आहोत। याही ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काही वेळामध्ये आगमन होईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेल्या, तर दादरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। भव्य दिव्य अश्वारूढ अशा छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला अभिवादन केलं जातंय। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आता आपल्याला दिवसभर संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळतील। काही ठिकाणी स्मरणसभा होतील, शौर्य दर्शक कार्यक्रम होतील। महाराजांच्या शौर्य, कर्तृत्व, दूरदर्शी नेतृत्व, स्वराज्य स्थापनेच्या आदर्शांना उजाळा देण्याचा आजचा हा दिवस आहे। आणि आज संपूर्ण तरुणाई शिवमय झालेली आपल्याला संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणूनच निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा हा केला जातो आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर अश्वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला राज्यपाल देवव्रत आणि मुंबईचे महापौर रितू तावडे यांनी अभिवादन केलंय आणि पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी महाराजांना अभिवादन केलंय। आता मुंबईमध्ये सगळीकडे काही वेळामध्ये सगळा हा उत्साह आणखी आपल्याला दुणावलेला पाहायला मिळणार आहे। राज्यपालांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि दादर इथे छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी हा महाराजांचा मोठा पुतळा आहे। तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय ती शिवनेरी गडावरून आहेत।
या ठिकाणी बाल शिवाजी यांच्या जन्मोत्सवाची संपूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे। तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आजचा दिवस म्हणजे स्वराज्याचं बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण, देशाला आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवरायांचे गाऊया गुणगान, असा हा खरं तर आजचा दिवस आहे। आणि हा संपूर्ण उत्साह आज आपल्याला दिवसभर अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे। आग्र्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक भव्य दिव्य सोहळा होणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे। त्याचप्रमाणे जगभरामध्ये ज्या ठिकाणी मराठी मन पोहोचले त्या ठिकाणी अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सवाचा हा सगळा सोहळा आपल्याला जगभरातून वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि शिवनेरीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल। खरं तर शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा आणि शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश। या सगळ्या आठवणी जागृत करण्याचा आजचा दिवस आणि म्हणूनच आज शिवजयंतीच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात। आपण शिवनेरीवरची थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे, त्याची ही दृश्य आहेत।